पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. मी धैर्याने जगणं नावाचं एक पुस्तक लिहिलंय. तुमच्या जीवनातल्या भयावर मात कशी करावी याविषयीचं हे पुस्तक. पहिल्याच अध्यायात मी भयाच्या आत्म्याला पत्र लिहून त्याला टाटा केलंय. तुम्ही जर कधी भयावर मात करणारच असाल तर तुम्ही त्याच्याशी नातं तोडण्याचा निर्णय घ्या. तुमची तुमच्याविषयीच एक प्रवृत्ती असेल की इथे भय वसणार नाही. ख्रिस्ती व्यक्तीची मान्य असलेली प्रवृत्ती ही असायला हवी की मी कधीही घाबरणार नाही. तुम्हाला दावीद राजा माहितीये, दाविदाने स्तोत्रात अनेकदा असं म्हटलंय, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार? परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. आणि मला हे खूप आवडतं की मी घाबरणार नाही. तो असं निश्चितच म्हणत नव्हता मला भीती जाणवत नाही. तो एक निर्णय घेत होता की तो भयाला त्याच्या जीवनावर राज्य करू देणार नाही. मला वाटतं आपण सगळ्यात आधी हे करावं, कारण काही गोष्टी आपल्या जीवनात इतक्या दीर्घकाळासाठी असतात की आपल्याला फार वाईट पद्धतीने त्याची सवय होऊन जाते. तुम्हाला जर ते आवडत नसेल तर ते इतकं दीर्घकाळ असेल की तुम्हाला सवय होते आणि तुम्ही म्हणता मला वाटतं हे असंच असेल किंवा मी ही अशीच आहे किंवा आयुष्य हे असंच असतं. तुम्ही जीवनाच्या इतर मार्गांचा विचारही करत नाही. आणि एक सांगू, लहानपणी माझ्या वडिलांनी माझं अनेक वर्ष लैंगिक शोषण केलं आणि म्हणून माझं जीवन इतकं भयाने व्यापून गेलं. माझे वडील तापट माणूस होते. ते खूप प्यायचे, ते घरी चिडून यायचे, आईसोबत हिंसक वागायचे, गोंगाट घालायचे, ओरडायचे आणि मग सगळा छळ होता आणि मला त्या भयातच वाढल्याचं आठवतंय. आणि म्हणूनच भयात न जगणं हे शिकणं म्हणजे आव्हानच होतं. पण मला एका वेळी फक्त एकच गोष्ट शिकायची होती. एका वेळी एक पाऊल, एका वेळी एक दिवस. अनेक वर्षानंतर मी बऱ्याच गोष्टी शिकले आणि मला वाटतं की मी पार गेलेल्या काही अनुभवातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. काही फार कठीण होते, काही वेदनादायक होते, पण मला वाटतं तुमच्या जीवनात या वेदना टाळण्यासाठी तुम्हाला मदत होईल जर तुम्ही म्हणायला शिकलात, मी कधीही घाबरणार नाही. देवाने आपल्याला भयाचा आत्मा दिलेला नाही. भीती ही देवापासून नसते. परमेश्वराने आपल्याला सामर्थ्याचा, प्रेमाचा आणि अनुशासनाचा आत्मा दिलाय. जेव्हा भय हल्ला करतं, तो शत्रू असतो, तो सैतान असतो आणि तो सतत आपल्याला प्रगतीपासून दूर ठेवू इच्छित असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला कॉलेजात जायचं असेल आणि समजा तुम्ही 40शीतले आहात आणि तुम्हाला कॉलेजची पदवी लाभली नाही. तुम्ही ठरवता की तुम्ही कॉलेजात जाऊन पदवी मिळवाल. पण बहुधा पहिलं काय होईल तर तुमच्या वयाची तुम्हाला भीती वाटेल. तुम्हाला अशी भीती वाटेल की तुम्ही या वयात आता शिकू शकणार नाही किंवा तुम्हाला भीती असेल कॉलेजमध्ये स्वीकारलं न जाण्याची. एक गोष्ट निश्चित आहे, देवाने तुमच्या मनात जर एखादी चांगली कल्पना आणली जेणेकरून तुम्ही आशीर्वादित व्हाल, तुमचं कुटुंब आशीर्वादित होईल, तुमच्या मनातली इच्छा, मग ते न करण्यासाठी तुम्हाला सांगणारं भय देवाकडून नाही तर ते त्या शत्रूकडून आहे ज्याची इच्छा आहे तुम्ही प्रगतीच करू नये. म्हणून सर्वप्रथम मला हे विचारायचंय, तुम्ही निर्णय घेऊ इच्छिता का की मी यापुढे कधीही घाबरत जगणार नाही? म्हणजे असं नाही की तुम्हाला भीतीचा अनुभव येणार नाही, पण त्यावर मात करून विजय मिळवायला तुम्ही नक्कीच शिकाल. आपण या शिकवणीवर नक्कीच बोलणार आहोत पुढच्या आपल्या चर्चासत्रात. धैर्याने जगण्यासाठी, आणि धैर्याने जगणं म्हणजे मी माझ्या मनाप्रमाणे करायला शिकणार, मी धोके पत्करणार, मी धीट होणार, मी अजिबात घाबरणार नाही, मी पाऊल उचलून पवित्र आत्म्यासोबत कार्य करणार. केवळ बरे नव्हे, ठीकठाक नव्हे, सर्वसाधारण नव्हे, तर जगात खरोखर फरक पाडणारी मी कुणीतरी बनेन. किती जणांना वाटतं की तुम्हाला दुर्लक्षित करण्यात येऊ नये, तर तुम्हाला जगावर तुमची छाप पाडायची आहे. तुमच्या अस्तित्वामुळे तुम्हाला दीर्घकाळ आठवणीत ठेवण्यात यावं. स्वतःसाठी असा कमीपणाचा विचार करू नका की हे केवळ व्यासपीठावरील लोकांसाठी आहे किंवा टीव्हीवरच्याच लोकांसाठी आहे. हे परमेश्वराच्या प्रत्येक बाळकासाठी आहे. आपण प्रत्येकानं काहीतरी करावं अशी देवाची इच्छा आहे. आपलाही त्यात सहभाग आहे. तुमच्याकडे असं काही आहे जे इतर कुणी कधीच करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या वाट्याचं केलं नाही तर ते बरोबर नक्कीच नाही. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर जेव्हा तुम्ही मधोमध असता तेव्हा तुम्ही खरंच खूप उत्साही असे असता. तुम्हाला कशानेच इतकं समाधानी आणि परिपूर्ण वाटणार नाही जितकं तुम्हाला मनापासून देवाचा धावा करताना वाटेल, अगदी हृदयाच्या तळापासून. आमेन. पण भय
हे सैतानाचं साधन आहे. हो, ते सैतानापासूनच आहे. कारण देवाने भयाचा आत्मा दिलेला नाही. हे समजून घेऊया आपण. जेव्हा तुम्हाला भीती वाटते आणि तसं न करायला तुम्हाला देव सांगत नसतो, कारण देव अशा प्रकारे कार्य करत नाही. देवाने आपल्याला भयाचा आत्मा दिलेला नाही, तर सामर्थ्याचा, प्रेमाचा आणि अनुशासनाचा आत्मा दिलाय. आमेन. म्हणूनच जेव्हा आपल्याला भीती वाटते, आपण खात्री बाळगू शकतो की आपल्याला रोखण्यासाठी सैतान प्रयत्न करतोय. देवाच्या इच्छेपासून किंवा आपल्या सर्वोत्तमापासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी, किंवा बहुधा तो आपल्याला दयनीय करण्याच्या प्रयत्नात आहे. बायबल म्हणते की भयात छळ होतो, भीतीने यातना होते. आणि बघा, माझ्याही लक्षात आलं की आपण जर घाबरलो, ज्यामुळे आपण स्वतःचं खरंच खूप नुकसान करून घेत असतो, जे आपल्यासाठी वाईटच असतं. मी माझ्या जीवनात अशी भयानक भीती न वाटण्याच्या प्रयत्नात असते. दुकानात जायला घाबरू नका, भांडी घासायला घाबरू नका, गवत कापायला घाबरू नका, बिलं भरायला घाबरू नका, तर तुमच्या जीवनात भयानकतेच्या आणि भयाच्या आत्म्याला प्रवेशच देऊ नका. तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे जाणा. तुम्हाला जे करायला हवं ते तुम्ही देवाच्या शक्तीने जी तुमच्यात आहे त्याने करू शकता हे जाणा, आणि आपलं शिर उंचावून, खांदे सरळ करून, बलवान होऊन धैर्याने वाटचाल करत जगा. आमेन. ख्रिस्ताच्या मंडळीने ठाम उभं राहण्याची वेळ आलीये. सतत समस्या बघून कुरकुर कटकट करणं बंद करायला हवं तुम्ही. भयाचे इतके प्रकार असतात की ते अविश्वसनीय आहेत. म्हणजे जर तुम्ही भीतीचे प्रकार पाहिले, तुम्ही ते शोधले एन्सायक्लोपीडियामध्ये, बापरे, पानं आणि पानं, पानावर पानं, पानावर पानं आहेत. लोकांना कशा कशा प्रकारची भीती वाटते. एक अशी गोष्ट आहे ज्याची समस्या अनेकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी आलेलीच असते. सगळ्यांनाच असते असं नाही, पण मला माहितीये, मला होती, बऱ्याच लोकांना ती असू शकते. ती म्हणजे माणसाचं भय. त्यांना काय वाटेल, ते काय म्हणतील, ते काय करतील, त्यांना मी खुश केलं नाही तर ते काय करतील, ते मला त्यांच्या जीवनातून काढून टाकतील का, ते मला नाकारतील का, मी एकटी आणि एकाकी पडेन का. बघा, सैतान खरोखर माणसाच्या भयाचा वापर करत असतो, केवळ छळ करण्यासाठी नाही, तर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागण्यास रोखण्यासाठी. एक सांगू, मला नाही वाटत त्यापेक्षा काही अधिक वाईट असेल की तुमच्या मनात हे वाटतंय की तुम्ही आणखी काही करायला हवं, पण तुम्ही कुणासमोर तरी भीतीने घाबरून जात आहात. आणि कित्येकदा ते तुमच्यावर खरं तर नियंत्रण करू पाहत नसतात. हा आपलाच असुरक्षितपणा असतो, जो आपलं नियंत्रण आपण त्यांच्या हातात देतो, कारण आपण करू त्याला आपल्याला त्यांची मान्यता हवी असते. एक सांगू, तुम्ही काहीही केलं तरी 10% लोकांना तुम्ही कधीच आवडणार नाही आहात. ही तज्ज्ञांनी सांगितलेली आकडेवारी. आपण काही केलं तरी काही लोकांना आपण कायम आवडणार नाही. पण बायबल आपल्याला सांगतं की आपल्याला परमेश्वराचं भय हवं. पुष्कळ लोकांना हे समजत नाही. हे चुकीच्या प्रकारचं भय नाहीये, हे त्या प्रकारचं भय नाही जे सैतान मनुष्याच्या मनात घालू पाहतो. हे आदरयुक्त आणि प्रेमळ, सन्मानपूर्वक असं भय असतं. आपला छळ करणाऱ्या भयापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारचं असं हे भय. हे अशा प्रकारचं भय जे आपल्याला सुरक्षित ठेवतं की जणू मी देवावर विश्वास ठेवते. मला माहितीये त्याला मी आवडते, तो माझ्यापेक्षा निश्चितच हुशार आहे. मी त्याच्यावर प्रीती करीन, त्याचा सन्मान करीन, तो जे सांगेल ते करण्यासाठी मी त्याच्यावर विश्वास ठेवीन. किती जणांना वाटतं असं वागायला पूर्वीच सुरुवात केली असती तर आयुष्य आज वेगळं असतं, जर मी फक्त म्हटलं असतं मी हे करीन बस. बघा, एक सांगू का, देव हा काही हुकुमशा नाहीये ज्याला लोकांवर नियंत्रण मिळवायचंय. प्रत्येक गोष्ट जी देव आपल्याला करायला सांगतो, विचारतो किंवा करू नको असं सांगतो, ती आपल्या भल्यासाठीच असते. त्याला खूप बरं वाटत नाही जर लोक उगाचच त्याचे अनुयायी बनतील. येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. तोच मार्ग आहे. येशूने केल्या त्याचप्रमाणे गोष्टी करा. आता बघा, मी तुम्हाला एक असं वचन दाखवणार आहे ज्याने बहुधा तुम्ही थोडे अस्वस्थही व्हाल. आणि बघा, प्रत्येक वेळी ते पाहिल्यावर मला तसं निश्चितच होतं. ते म्हणजे यशाया 8 अध्याय 13 वचन. सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना आणि त्याच्या नावाला मान द्या. केवळ त्यालाच आपल्या सुरक्षिततेची आशा माना. वाह!
मला कळत नाही की जगातले ते लोक काय करतात ज्यांची आशा देवावर नसते. म्हणजे जर देवाची आशा नाही तर मग कुठल्या प्रकारची आशा असेल? त्याचेच भय धरा व त्याचाच धाक असू द्या कदाचित तुम्ही मनुष्याच्या भयाने किंवा त्याच्या अविश्वासाने त्याचे मन दुखावाल. वाह! म्हणजेच याने पवित्र आत्म्याचं मन दुखावलं जातं. जेव्हा मी त्याचं अनुकरण करत नाही, त्याला पुरेसा मान देत नाही, पुरेसं आदरयुक्त भय नाही आणि देवाचा दरारा नाही. दरारा की त्याऐवजी मी एका व्यक्तीला माझी दिशाभूल करू देईन त्यापासून जे मी देवासोबत करायला हवं, कारण मी त्या व्यक्तीला इतकी घाबरते की त्यांना काय वाटेल, ते काय म्हणतील, ते काय करतील, की मला देवाच्या मान्यतेपेक्षा त्यांची मान्यता हवी असते. मला देवाच्या मैत्रीपेक्षा मला त्यांची मैत्री हवी असते. बायबल म्हणतं की याने देवाचं मन दुखावतं. आणि बघा, आपण ह्यावर आज गंभीरपणे विचार करायला हवाय की हे असं नाही की एक सांगू काय, जसं मला खूप असुरक्षित वाटतंय, मला ना जरा थोडी भीती वाटतेय, मला नाही एकटं राहायचं, मला माझे मित्र गमवायचे नाहीये. समजून घ्या की याने देवाचं मन दुखावतंय. देवाचं मन दुखावतं की आपण माणसाच्या भीतीने घाबरतो. तुमच्यासाठी काहीतरी लिहिलं गेलंय. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आश्चर्यकारक आणि अद्भुत अशा गोष्टी घडवून आणू इच्छित आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण बसून विचार करू नका की ही माझ्याशी बोलत नाहीये, आणि जे टीव्हीवरून पाहतायत त्यांनी असं समजू नका मी केवळ इथे बसलेल्या लोकांशीच बोलतेय. आज इथे एकत्र येण्याचं मुख्य कारण हे की हा संदेश आपल्याला रेकॉर्ड करता येईल आणि तुम्हाला दाखवता येईल. आमेन. आणि देवाची इच्छा नाहीये की लोकांनी आपल्यावर नियंत्रण करावं आणि आपल्याला बदलावं. आणि जसं मी म्हटलं की ते नेहमीच तसं करू पाहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तुम्ही जर खरोखर असुरक्षित असाल, तुमच्याभोवती एक कणखर व्यक्तिमत्वाची व्यक्ती येते, आणि जर तुम्हाला स्वतःचीच बाजू घेता येत नसेल ते तुम्हाला बाजूला सरकवतात, पण ते तसं करतायत हे त्यांना कळतही नसतं. एक सांगू, तुम्हाला काय करावं हे कळत नसेल तर आम्ही काय करणार आहोत हे आम्ही सांगणार आहोत. तुमच्याकडे तुमची योजना नसेल तर माझी योजना स्वीकारण्यास मी तुम्हाला आनंदाने मान्य करून घेईन. मी एक खंबीर व्यक्तिमत्वाची, प्रेरणा देणारी, नेतृत्व करू शकणारी अशी व्यक्ती आहे. माझ्याकडे दिशा आहे, माझ्याकडे हेतू आहे. आणि जे लोक स्वतःची बाजू घेऊ शकत नाहीत त्यांना मागे टाकण्यात येतं, पण दरवेळेला चूक त्या दुसऱ्या व्यक्तीचीच नसते. पण आपण खरोखर देवाला दुखावू शकतो का सांगा? पण इफिस्करास 4 अध्याय 30व्या वचनात म्हटलंय की देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, ज्याच्याद्वारे तुम्हाला मुद्रित करण्यात आलंय. आता या वचन 30च्या आधी आणि नंतर ते विशेष करून राग, वाईट प्रवृत्ती, वाद, झगडा, भांडणाविषयी आणि दंगलीविषयी बोलतं, आणि ज्यामुळे पवित्र आत्मा दुखावला जातो. पण इथे यशयात आपण पाहतो की मनुष्याच्या भयाने पवित्र आत्मा दुखावतो. आता बघा, याचा अर्थ असा नाही तुम्ही तुमचं तारण गमावता, म्हणजे असं नाही देव तुमच्यावर आता प्रेम करत नाही. पण एक सांगू, माझ्याकडे पाहून एक गोष्ट सांगा, पवित्र आत्मा तुमच्यात वसतो आणि तो दुखावला जातो, तुम्हाला ते जाणवतं. ख्रिस्ती म्हणजे असं नाही की आठवड्यातनं काही दिवस चर्चला जा, त्या खुर्चीवर बसा आणि त्या प्रचारकाकडे विचित्र नजरेने पाहत राहा. ख्रिस्ती म्हणजे असं नाही. ख्रिस्ती होणं म्हणजे ख्रिस्त तुमच्यात वास करतो, तो तुमच्यात आहे, आणि तो जर दुःखी झाला तर तुम्हाला ते दुःख जाणवेल. तो खिन्न असेल तर तुम्ही खिन्न व्हाल, आणि तसाच तो प्रसन्न झाला तर तुम्हीही प्रसन्न व्हाल. आपलं देवासोबत ख्रिस्ताद्वारे एक जवळचं असं नातं आहे, आणि मग ते संभाषणाचं नातं असलं तरीही तो तुमचा मित्र आहे. ख्रिस्ती म्हणजे असं नाही की नियम आणि कायद्यांचं पालन करा आणि आपली कर्तव्य पार पाडा म्हणजे तुमच्या स्वर्गातील आध्यात्मिक कॅलेंडरवर तुम्हाला खुणा मिळतील, असं नक्कीच नाही. हे ख्रिस्ताच्या नात्याविषयी आहे, म्हणजेच परमेश्वरासोबत ख्रिस्ताद्वारे. ख्रिस्तियन म्हणजे क्राइस्ट इन.
किंवा ख्रिस्ताचे अनुयायी होणं. तुम्ही जर ख्रिस्ताचे अनुयायी बनण्यास तयार नसाल तर स्वतःला ख्रिस्ती म्हणू नका. तुमच्या गाडीवरचं ते बंपर स्टिकर काढा. आमेन. आपल्याला आपल्या क्षुल्लक प्रतिष्ठेची काळजी असते, पण लोकांना काय वाटेल? आणि मग मी माझे मित्र गमावले तर? तुम्हाला एक सांगू का मी? आणि बघा, मला नकारात्मक होत नाहीये, तुम्हाला भीती दाखवत नाहीये, पण तुम्ही संपूर्णतः येशूचे अनुयायी बनणार असाल तर तुम्ही तुमचे काही दोस्त गमवालच गमवाल. खरं तर बरेच दोस्त गमावू शकाल, बहुधा सगळेही मित्र गमावू शकाल. असंही नाही की त्यांना तुम्ही चुकीचे वाटता, कारण मनातल्या मनात ते हे जाणतात की ते या निर्णयासाठी तयार नाही, कारण तुम्हाला त्यांच्यातली चूक काढणं इतकं सोपं जाणार आहे. आणि हे कबूल करणं की त्यांच्या आयुष्यात काही कमी आहे. तुमच्यापैकी किती जणांनी जेव्हा देवाचे पूर्ण अनुयायी होण्याचा निर्णय घेतला, किंवा तुम्ही अजून पूर्ण निर्णय घेतलाही नसेल ख्रिस्ताला अनुसरण्याचा, पण तेव्हाच किती जणांनी दोस्त गमावले, परिवाराने नाकारलं, कारण तुम्ही तो निर्णय घेतलाय. पण एक सांगू तुम्हाला, मला नाही माहित, पण काही हात वर आहेत आणि अधिक हात जे वर नाहीयेत, हीच आपली खरी पहिली परीक्षा आहे. पहिली परीक्षा. तुम्ही माणसाच्या भीतीने खूप घाबरून जाणार आहात का? खरं तर कुणालाच इतकी फिकीर नसते तुम्ही कुठल्या चर्चला जाता, तुम्ही कुठल्या पंथाचे आहात, अगदीच फिकीर नसते. आणि तुम्ही केवळ आतबाहेर करता का, त्याने तुम्ही फारसे बदलत नाही. तुम्हाला काही सामाजिकरित्या जरा मान्यताही असेल कदाचित, पण जेव्हा तुमचं खरोखर तारण होतं, म्हणजेच तुमचा जेव्हा नव्याने जन्म होतो आणि तुमच्यात एक नवीन जीवन असतं आणि पूर्वी करणाऱ्या गोष्टी तुम्ही आता करू इच्छित नाही, तुमच्या पूर्वीच्या आवडी आता नावडी आहेत आणि तुम्हाला इतरांना न दिसणारी गोष्ट सापडली असेल, आता तुम्ही काही मोठी प्रगती करण्याच्या मार्गावर असाल, तर असं समजू नका की सैतान तुमच्यासाठी गालीच्या पसरून म्हणेल, ओ बायबल आपल्याला वचन देतं की धार्मिकतेमुळे आपला छळ होईल, धार्मिकतेमुळे होईल, आणि त्यात म्हटलंय की धन्य ते. म्हणूनच मी असं म्हणू शकते की तुम्ही जर येशूचे अनुयायी होण्याची निवड केली, तुमच्या मित्रांनी तुम्हाला नाकारलं, तर तुम्ही धन्य आहात असं समजा. तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही चांगल्या सोबतीत आहात, कारण त्यांनी येशूला नाकारलं. आमेन. तुम्ही म्हणाल, पण जॉयस मला काय वाटतं याचं मी काहीच करू शकत नाही, म्हणजे मला घाबरायचं नाही, पण तरी मी घाबरते. कोण म्हणतं की आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीची सवय ही आपल्याला व्हायला हवी? कोण म्हणतं असं? सांगा मला तुम्ही. मी जेव्हा ठरवलं की मी देवाच्या पाचारणाला अनुसरेन, तेव्हा मला फार बरं वाटलं, पण ते फार कठीण होतं, कारण स्त्रिया तसं करत नसत. मी अशा पंथात होते ज्यात हे असं मुळीच होत नसे, आणि मला चर्च सोडून दे असं सांगण्यात आलं. कुटुंबाच्या सदस्यांना मी मूर्ख वाटले. आम्ही चक्क सगळे दोस्त गमावले. माझ्यासाठी तो फार कठीण असा काळ होता. आणि आता परतून पाहिल्यावर विचार करायला ही भीती वाटते की मी कुठे असते जर बघा, माणसाच्या भयाला तुमच्यावर नियंत्रण करू देऊन तुम्ही काय गमवाल किंवा भविष्यात काय गमावू शकता जर तुम्ही परिवर्तन घडवून आणलं नाही. बहुधा तुमच्यासाठी हा एक मुद्दा नसेल, बहुधा असेलही, बहुधा नसेलही. हा सगळ्यांसाठी एक उत्तम संदेश आहे, कारण जीवन आज ना उद्या तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काहीतरी करावं ही देवाची इच्छा आहे, आणि तुम्हाला ज्या व्यक्तीची मान्यता, प्रीती, होकार हवाय ती तुमचा विरोध करतीये. आणि तुम्ही काय करणार याचा निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचाय. निर्णय घेतल्याने भावना नेहमीच बदलत नसतात. तुम्हाला भीती वाटूच शकेल, पण
पण तुम्ही भीत सुद्धा ते करू शकाल नक्कीच. आणि बघा, भयाविषयी आपण एक गोष्ट समजून घ्यावी की त्यावर मात मिळवण्याचा एकच मार्ग म्हणजे त्या भयाला सामोरं जाणं. भयावर मात करण्यासाठी त्या भयाला सामोरं गेलंच पाहिजे, कारण ते भय जाणारच नाही जोवर तुम्ही त्याला नरकात पोहोचवत नाही जिथून ते आलेलं. आणि ते तुम्ही एकाच मार्गाने करू शकाल, ते म्हणजे सैतानाने तुम्हाला कितीही मागे खेचलं तरीही तुम्ही पुढे जात राहा. भय हा एक वाईट आत्मा आहे आणि देवाने आपल्याला भयाचा आत्मा दिलेला नाही. परमेश्वराने आपल्याला सामर्थ्य व प्रीती व अनुशासन दिलंय. तुमच्या प्रतिष्ठेची तुम्हाला किती काळजी आहे. घरी जाऊन जरा स्वतःला भेटा. आपण इतरांना नेहमीच भेटत असतो आणि तुमच्या कॅलेंडरमध्ये मीटिंग्ज असतील, त्यापैकी काही रद्द करून स्वतःला भेटा जरा. तुम्हाला नवल वाटेल तुमच्याबद्दल काय काय कळतं तुम्हाला जर तुम्ही एका खोलीत जाऊन येशूची भेट घेतलीत तर. मला माझ्या प्रतिष्ठेची किती काळजी आहे बघा. आपण कितीदा तरी लोकांवर प्रभाव पाडण्याच्या प्रयत्नात असतो, ज्याचा देवाच्या आपल्याशी निगडीत इच्छेसोबत काहीही संबंध नसतो. तुम्ही काय कराल किंवा पूर्वी तुम्ही काय केलं जेव्हा लोकांना तुम्ही अनुसरलेली दिशा पटली नसेल? तुम्ही मान्यतेचे व्यसनी बनला आहात का? काही लोकांना केवळ मान्यतेचं व्यसन असतं. त्यांना काहीच करता येत नाही जर त्यांना असं वाटलं नाही की सगळे म्हणतील, ओ हा ते ना, ते खूप छान आहेत, काय छान केस आहेत, काय कपडे, वाव अतिउत्तम. देवाने तुम्हाला जी व्यक्ती बनवली आहे त्यापेक्षा अधिक रोमांचक बाब कोणतीच नाही. तुम्ही कसेही असा स्वतः बनून राहा. आमेन. मला एक सांगा, सगळे जर सारखेच असले तर मग त्याच्यात काय मजा आहे? किती कंटाळवाणं असणार आहे ते सांगा. गलतीकरास अध्याय 1 वचन 10. मला हा शास्त्रपाठ आवडतो. पुढची काही वचनं मी जरा वाचणार आहे इथे. प्रेषित पौल, मी आता मनुष्यांची अगर देवाची मनधरणी करण्यास पाहतो काय, मी मनुष्यांस संतुष्ट करण्यास पाहतो काय, मी अजून मनुष्यांस संतुष्ट करण्यास पाहिले असते तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. वाव. बघा, जर मी माझ्या जीवनातल्या देवाचं पाचारण ऐकलं नसतं केवळ मैत्री टिकवण्यासाठी, चर्च टिकवण्यासाठी, लोकांनी माझ्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून, तर अरे बाप रे. ओ प्रभू परमेश्वर, हा विचारही घाबरवणारा आहे बरं का. आणि हा विचार इतका भीतीदायक की आपण कसे मोहात पडतो. पण आज तुम्ही हे गंभीरतेने घ्या की आपण किती मोहात पडतो. कधी कधी आपण असा विचार करतो की सगळेच असा विचार करतात, म्हणजे हे करणारी मी एकटीच आहे, तेच बरोबर असतील, स्त्रिया हे करत नाहीत. एक सांगू का तुम्हाला, कधी कधी तुम्ही तुमचं डोकं बंद करून ठेवायला हवं. आणि मी अज्ञानी किंवा मूर्ख व्हा असं म्हणणार नाही, पण कधी कधी तुम्ही तुमचा मेंदू बंद करून ठेवायला हवा आणि मनात जरा डोकावून पाहायला हवं. लोकांच्या वाणीपासून दुरावायला हवं आणि देवासोबत कुठेतरी जाऊन म्हणायला हवं, मी या परिस्थितीत काय करावं अशी तुझी इच्छा आहे. माझ्या जीवनासाठी तुझी काय योजना आहे. मला मदत कर देवा, मी तुझ्या मागे आलेलं लोकांना आवडत नाही. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जगताय, तुम्ही त्याचे अनुयायी आहात की इतरांचे? माझा ठाम विश्वास आहे की आपण जितकं देवाला प्रसन्न करायला जगू तितकेच आपण सुखी राहू शकू. पण देवाला प्रसन्न करून जगण्यासाठी तुम्ही धैर्यवान व्यक्ती असायला हवात, कारण देव
बहुधा तुम्हाला अशा काही गोष्टी करायला लावेल ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल. तो तुम्हाला नवीन संधी देईल, पण त्या संधींचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला थोडा धोका पत्करावा लागूच शकतो. विशेषतः जेव्हा आपल्या जीवनात कुणाला दिशा न दाखवू देण्याची बाब येते, तेव्हा कधी-कधी त्यांचा सामना करायला हवा किंवा त्यांच्या विरोधात बाजूही घ्यायला हवीच. आणि म्हणून ती असो, तुमचा उरलेला दिवस अगदी आनंदात जाओ. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.